चार शब्द बोला ना तुम्ही होळीबद्दल. होळीबद्दल बोललाय बघ भावना व्यक्त करा तुमच्या काय असतील ते. गावाचे अध्यक्ष आहेत, हे गावचे अध्यक्ष आहेत, आम्ही सामान्य नागरिक आहे. काय सामान्य नाही, अति सामान्य म्हणजे सामान्य नागरिक आहेत. तुम्ही काय बोलताय? तुम्ही काय फक्त बघायला घालणार काय बोलणार की नाही? शब्द बोला. आम्ही आज सुट्टी काढून आमच्या देवीसाठी इकडे आलेलो. फक्त 12 तासासाठी नाही किंदा आहे किंदा. हा परत निंदा टाकटुक नाही रे. बोल ना. उकली रे उकली, या किरणला लागली पुकली रे बोल. नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललोय पुन्हा एकदा गावी शिमग्यासाठी. उद्या आमच्या घरी पालखी येणार आहे आणि आता महाडला पोहोचलेलो आहोत. मुंबई गोवा हायवे 1-2 ब्रिजचं काम सोडलं तर खूपच चांगला झालाय. चांगला स्पीड मेंटेन करता येतो. आता महाडच्या घाटात आहोत. थोडीशी खरीदारी करून आम्ही 1 तासात गावी पोहोचू. त्याच्यानंतर जेवण झालं की पालखीकडे जाऊ. आणि अर्थात हा रोड तर खूप चांगलाच रोड आहे, त्याच्यात प्रश्नच नाहीये. खूप चांगला हा रात्रीच्या वेळेला सुद्धा चालवण्यासाठी रोड हा सेफ आहे. झोमॅटोचं हे आहे मला वाटतं, काय म्हणतात ते बॉक्स आहे, कदाचित गावी तो घेऊन चाललाय. झोमॅटो वाला नाहीये, झोमॅटोचा ऍप आहे, बॉक्स घेऊन तो गावी चाललाय. त्यात काय सामान वगैरे असेल होळीच्या निमित्ताने. असं वळणामधनं ना कधी कधी आम्ही सुद्धा टमटमने प्रवास केलाय, पण आता स्वतःकडे गाड्या आल्यावर त्या खूप अशा स्लो वाटतात. जबरदस्त रोड. मागच्या वेळेला मी या रोडचा व्हिडिओ टाकला होता की हा रोड काम चालू होणार होतं या रोडचं, आणि खरंच खूप चांगलं काम केलंय, डांबरीकरण झालेलं आहे. त्यामुळे जे महाडवरून दापोलीला जे लोक जातात त्यांच्यासाठी आता हा रोड जो आहे, मंडणगडची हद्द चालू झाल्याच्या नंतर हा रोड खूप छान झालेला आहे. आता आज इतके वर्ष, म्हणजे जवळजवळ 2022ला मी गाडी घेतली, इथून नुसतं आदरून आपटून जात होतो. सो हा झालेला आहे. मला वाटतं हे आत्ताच हल्लीच टाकलेली आहे ही डांबर, आणि आता ऍटलीस्ट इथून स्पीडने प्रवास करू शकतो. सो ऍटलीस्ट 4-5 किलोमीटर गाव बाकी आहे. आता हा कुठपर्यंत केलेला आहे ते बघावं लागेल डांबरीकरण हे, पण बऱ्यापैकी झालंय मला वाटतं. सो थँक्यू. जे चांगली कामं केली त्यांची चांगली बोलल्यावर लगेचच नाही, पण आपण केलंय. नाही हा पण झालाय, हा ह्याच्या अगोदर झालाय. मागचा आत्ताच मला 1-2 दिवसापूर्वी झाला असेल, आणि हा अगोदर झालाय बघ ना. नाही झालं, लगेच तारीफ केली की लगेच तुम्ही संधी देतात आम्हाला बोलायला. पावसाळ्यात फक्त इकडे खड्डे नको पडायला बस, पण नजर नको लागायला. रोड खूप छान आहे, आणि मला वाटतं पुढच्या मे महिन्याच्या आत हा होऊन जाईल. आता थोडंसं बांधकाम हे चालूच आहे. आता गावदेवी माते की जय, बजरंगबली की जय, जय पांढरदेवी. पोचलेलो होता मी आमच्या गावात. जय बजरंगबली. घर आलेलं आहे माझं. रात्रीच्या वेळात अजून घरभरणी नाही झाली, लवकरात लवकर करून घेऊ ती आम्ही. छान दिसतंय. आता गाडी घेऊ कशी? इथून गाडी आहे ना, प्रॉब्लेम असं झाला नाही, माती येते मी गाडी. चला, जय पांढरदेवी. नमस्कार मंडळी, आज जो दिवस आहे तो आहे पालखी घरी येण्याचा, आणि आता थोड्याच वेळात माझ्या घरी पालखी येईल. सकाळपासून अगदी आमच्या वाडीतच आहे, पहिल्या घरापासून, आणि उद्या शिपणं आहे आमचं. सो आता थोड्याच वेळात पालखी येईल घरी.
चार शब्द बोला ना तुम्ही होळीबद्दल. हा होळीबद्दल बोललाय बघ काय ना. भावना व्यक्त करा तुमच्या काय असतील ते. आधी गावाचे गावाला अध्यक्ष आहेत, हे गावचे अध्यक्ष आधी गावाला आहेत, आम्ही सामान्य नागरिक आहे. काय सामान्य नाही अति सामान्य म्हणजे सामान्य नागरिक आहेत. आदिवासी प्रसन्न वाटतं. हा आंब्याचं झाड आमच्या लहानपणापासून आहे. बाजूला. आम्ही पावसाळ्यातच येतात. दरवर्षी समाज तुम्ही काय बोलताय? तुम्ही काय फक्त बघायला घालणार काय बोलणार की नाही? शब्द बोला आम्ही आज सुट्टी काढून आमच्या देवीसाठी इकडे आलेलो फक्त 12 तासासाठी. नाही आणि यावेळेला आम्ही 4 दिवस आहे 4 दिवस आहे मस्त देवीच्या फक्त आज हा एक तर रात्री नाही नाही आम्ही रात्री एन्जॉय पण करणार देवीसोबत नाचणार मस्त इकडे जागरण करणार सगळं आणि आम्ही संडेला बॅक टू मुंबईला जाणार पुन्हा इकडे. पण आम्ही 4 दिवस कंटिन्यू देवीसमोर राहणार आहोत. आणि बिन पैसे आम्ही चप्पल पण नाही घातली. आणि हे यांच्यासारखं नाही सावंत सारखे आता हे जेवणार आणि झोपायला सांगणार का मी दिवसभर भात खाऊ. आम्ही थांबणार आम्ही एक निष्ठा एक मराठा लाख मराठा आम्ही मी राहणार मराठ्यांना काल जाग आली ते आज आले. अरे पण आली ना जाग आली म्हणजे आली उठले. आम्ही मराठ्यात 15 दिवसात आमची होळी शिमगासन साजरा करणार काय शेवटी आम्हाला नोकरीधंदा आहे नोकरीधंदा बघून सगळं आपल्याला करावं लागतं ना. बरोबर. आणि असं नाही की आपण गावी खाईत असतो त्याच्यापेक्षा आणखीन उत्तम केलं असतं. तुम्ही पालखी जे नाचवता ते लोकांना जरा प्रॅक्टिस द्या त्याची म्हणजे यंग जवळ आले तर आम्ही द्यायला पाहिजे. नाही तुम्हाला थोडीशी आवड पाहिजे कारण की एक ताळ एक रंग अशी नाचली ना तर ती छान दिसेल. आणि हळूहळू आमचा जो खरा कलर आहे या गरमीमुळे तो यायला लागला Original जो काळा कलर जो आमचा खरा गहूवरणी, गहूवरणी होता मी 3 महिने काळे असतो नंतर आम्ही मग तसं गोरे होतो आम्ही परत इंग्रज. परत इंग्रज लेझिम घेऊन यावर्षी उकळून लावली लावा आता इथे. लावा इथना किरणला लाव. बोल ना कोणाचं उकली रे उकली या किरणला लागली फुकली रे भोय सायाचा पाठ करतोय. मारायचं बघणार आहे पूर्ण. अरे आमचे दीपक गायकवाड यांच्याकडे गावचे नुसार आमचे पोलीस निरीक्षक दीपकजी गायकवाड यांनी आमच्या पालखीच्या संपूर्ण गावाची जेवणाची व्यवस्था केली आहे. आजच्या दुपारच्या जेवणाची इथून पालखी आता शिलाला बसले आमच्या प्रथेप्रमाणे. इथून झाली की 5 वाजता उठून बाकीची घरी घे. ते कोणा काय यांच्याकडे जाईल ना रोहन नलावडे यांच्याकडे पालखी जाईल. जेवण झाल्याच्या नंतर आमच्याकडे जेवायला येतात. मुंबई मंडळाचे IT अँड कम्युनिकेशन मिनिस्टर आहेत ते. हा बोल आमच्याकडे 4 वाजता पालखी चालू होणार आहे. पहिलं एकट्याला पहिला एकट्याला करू दे ऍक्शन. Nimda, those rats tell me. परत एकदा तू दाखव करून तू दाखव. अरे मिंडा नाही रे किरंदा आहे किंदा. हा परत टाकटुक नाही रे. अरे असा हिजू तो आवाज काय असा आवाज तू दाखव त्याला निंडा आता बरोबर. This is the time of your life. Remember, you don't get it twice. The time of your life.